प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ पोहोचविणे हा सरकारचा प्राथमिक उद्देश असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सातत्याने नागरिकांसाठी कार्यरत आहे. मोफत धान्य वितरण, आरोग्य सेवा, महिला सन्मान, शेतकऱ्यांचे हित आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख लक्ष्य आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे आयोजित नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत रवींद्र चव्हाण बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले, केंद्र सरकारने कोरोना काळामध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांना आधार दिला. प्रत्येक घरात मोफत अन्नधान्य पोहोचविणारे आणि जनतेच्या अडचणी समजून घेणारे हेच सरकार आहे. देश अखंड ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परिश्रम घेत आहेत आणि त्यांच्या हातात बळ द्या. कोणत्याही भ्रमात राहू नका आणि खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळेस केले आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. पूर्ण गतिमान पद्धतीने तुम्हाला करता येतात. त्यामुळे एवढे वर्ष मूर्तिजापूरला देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी हा मिळाला. परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे उज्ज्वल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या निवडणुकीला अनन्य साधारण असं महत्व आहे. या भागामध्ये आपण सर्वजण हे जाणतात, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जाती धर्म या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन इथल्या असणाऱ्या प्रत्येक व्यवस्था नागरिकांसाठी कशा उपलब्ध करता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. आपल्याला लक्षात आहे की आपण वेगवेगळ्या पदांवरती पोहोचलो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण ज्यावेळेला सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असतो त्यावेळेला अशा सर्व कार्यकर्त्यांकडे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.